सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. TCS IBPS सामान्य ज्ञान ऑनलाईन स्वरूपात या पुस्तकावर आधारित आगामी हायकोर्ट असो की तलाठी असो की आरोग्य विभाग असो की नगर परिषद असो यामधला GK पोर्शन आपण कंप्लीट करणार आहोत. GKमध्ये जर वीक असाल तुम्ही तर आत्ता सध्या 49 रुपयेमध्ये 1 वर्ष कालावधी असलेला रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स देखील आहे. टर्निंग पॉईंट्स ॲपवर आहे. तसंही तुम्हाला काही घ्यायचं नसेल तर टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा. त्यात तुम्हाला फ्री टेस्ट उपलब्ध होतील. आजचा व्हिडिओ आपला जो आजचा टॉपिक आहे तो मार्गदर्शक तत्व या संदर्भात आहे. मार्गदर्शक तत्वे व मूलभूत कर्तव्ये असा दोन्ही प्रकरण एकत्र करून आपण प्रकरण क्रमांक 6 असं बनवलेलं आहे. बघा, महिला व बालविकास विभाग जे आत्ता लेट झाली 2025मध्ये त्या परीक्षेच्या पूर्वीपासूनचे मागची 2022, 23, 24 या सर्व परीक्षेतील हे प्रश्न आहेत. भारतीय संविधानात डॅश डॅश मूलभूत कर्तव्ये समाविष्ट आहेत. तर एकूण 11 मूलभूत कर्तव्ये समाविष्ट आहेत. वारंवार प्रश्न रिपीट झालेला आहे. ओके, रिपीटेशन हे 80 to 85% काय 90% पर्यंत असतं. लक्षात घ्या तुम्ही प्रश्नाचं. सरळ शेवच्या बाबतीत सांगतोय. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 51A नुसार नागरिकांनी किती मूलभूत कर्तव्ये पार पाडावीत? तर 11 कर्तव्ये. आता ह्याच्यामध्ये ही प्रश्न कशा प्रकारे फिरून विचारला ते बघा. एकतर भारतीय संविधानाच्या कलम 51 मध्ये काय नमूद केलेलं आहे? मूलभूत कर्तव्य. एकूण किती कर्तव्य आहेत? 11. ओके, वेगळा प्रश्न काही नाही, त्याच्यामध्ये तेच दिलेलं आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते भारतीय संविधानानुसार मूलभूत कर्तव्य आहे? सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे हे एक मूलभूत कर्तव्य आहे. लोकांचे जीवनमान उंचावण्यावर आणि राज्यातील संसाधनांचे न्याय वितरण करण्यावर राज्य धोरणाची निर्देशक तत्वे अर्थात मार्गदर्शक तत्वे भर देत असतात. ओके, राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख केलेला आहे. नागरिकाच्या मूलभूत कर्तव्यामध्ये खालीलपैकी कोणत्या कर्तव्याचा समावेश नाही? अस्पृश्यता निर्मूलनासाठी प्रयत्न करणे हे नागरिकाच्या मूलभूत कर्तव्यामध्ये नमूद केलेलं नाही. मूलभूत कर्तव्य ही 11 आहेत. कधीमध्ये मूलभूत कर्तव्य 11 आहेत हे सांगितलं. कधीमध्ये वेळ मिळाला तर मूलभूत कर्तव्य 11 जे आहेत ते वाचण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये घटनेचे पालन व राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे हे देखील आहे. ओके, परंतु अस्पृश्यता निर्मूलनासाठी प्रयत्न करणे हे मूलभूत कर्तव्य नमूद केलेलं नाही. पर्यावरण संरक्षण देखील एक मूलभूत कर्तव्य आहे. त्यानंतर शेवटी जे मूलभूत कर्तव्य म्हणजे 86वी घटना दुरुस्तीनुसार जे ॲड केलेलं आहे ती किती मूलभूत कर्तव्य शेवटचं 11वं. आणि कशा संदर्भात आहे? शिक्षणाच्या संदर्भात आहे. ओके, आणि 2002 साली झालं. आणि याच आधारावर काय झालं? RTE ॲक्ट 2009 लागू झाला. ओके, यामध्ये काय कोणता वयोगट शिक्षणापासून वंचित राहणार नाही? तर 6 ते 14 वयोगट हे 11वं मूलभूत कर्तव्य आहे जे नंतर ॲड केलेलं आहे. ओके, मूलभूत कर्तव्यच मुळात हे संविधान ज्यावेळेस लागू झालं त्यावेळेस नव्हते. मूलभूत कर्तव्य ही 42वी घटना दुरुस्ती जी झाली 1976ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी जी होते. ओके, त्यांनीही केले आणि 51A हे मार्गदर्शक म्हणजे 51A जे आहे ते एक कलम ॲड केलं. त्यामध्ये 11 मूलभूत कर्तव्य त्यावेळेस 10 मूलभूत कर्तव्य समाविष्ट केले आणि 11वं कर्तव्य नंतर ॲड झालं. आता ह्या मूलभूत कर्तव्यासाठी सुवर्णसिंह समिती स्थापन केलेली होती. ओके, सुवर्णसिंह समिती या समितीच्या शिफारशीवर हे मूलभूत कर्तव्य ॲड झालेले आहेत. मूलभूत कर्तव्य हे न्यायप्रविष्ट आहेत का? तर न्यायप्रविष्ट नाहीत. म्हणजे ह्याच्या संदर्भात कोर्टात जाऊ शकते का? नाही. त्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे, मूलभूत कर्तव्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? न्यायालयाद्वारे त्यांची अंमलबजावणी करता येत नाही. तर हे बरोबरच आहे, सत्य आहे. म्हणजे न्यायप्रविष्ट नाहीत ना. खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्यामध्ये उल्लेखित केलेले नाही? महिला विरुद्धच्या उणेपणा प्रथांचा त्याग करा आणि सुसंवाद वाढवा अशा प्रकारचा उल्लेख केलेला नाही. अंगणवाडीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न होता. पुढे मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीबाबत सुवर्णसिंह समितीच्या शिफारशीवर कुणी टीका केली? VK आर्वे यांनी टीका केलेली आहे. ज्यावेळेस तुम्ही हे वाचताना हे तुम्हाला आय थिंक जनरल कुठल्याच पुस्तकात मिळणार नाही. कुठल्याच पुस्तकात नाही मिळणार. सध्या तरी तुम्ही जे काही जनरल वाचता कोणाचेही त्यामध्ये तर नाही. कदाचित रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकात देखील आहे असं मला वाटत नाही. म्हणजे हे असते PYQचे प्रश्न वाचण्याची ताकद. बरोबर, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला एक वेळेस म्हणजे कुठं भेटत नाही ते इथं भेटून जातं. राष्ट्रीय प्रत्येकांशी संबंधित कर्तव्ये कोणत्या मूलभूत कर्तव्याचा भाग आहेत?
भारतीय संविधानाचे समर्थन आणि आदर करणे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये कधी जोडली? 1976ला 42वी घटना दुरुस्ती, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीजी. ओके. आणि समिती कोणाची? सुवर्णसिंह. हे जास्तीत जास्त एवढंच विचारणार. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात सर्व मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केलेली आहे? 51. एकूण 11 मूलभूत कर्तव्ये. खालीलपैकी कोणत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते भारतीय संविधानाची एक अभूतपूर्व वैशिष्ट्य आहे? भारताची राज्यविषयक निर्देशक तत्वे, अशा प्रकारे त्याचा उल्लेख केलेला आहे. परंतु कलम 32 जे घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार आहे, त्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं या कलमाच्या संदर्भात म्हणलेलं आहे, जे फंडामेंटल राईट आहे. ओके. फंडामेंटल राईट कितव्या भागामध्ये? 3ऱ्या. मागच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. भारतीय संविधानात नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्याबाबत खालीलपैकी काय सत्य आहे? ती भाग 4A मध्ये दिलेली आहेत. तर हे बरोबर आहे, भाग 4A मध्ये समाविष्ट केलेला आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते भारतीय संविधानात नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्यांची वैशिष्ट्ये नाही? मूलभूत कर्तव्य न्यायालयात अंमलात आणता येतात. तर नाही, न्यायप्रविष्ट नाही, ते लक्षात असू द्या. बाकी 3 असू शकतात, परंतु प्रश्न आणि टू द पॉईंट हे तुम्हाला आपण पुस्तकामध्ये दिलेलं आहे. पुढे भारतीय संविधान स्वीकारले तेव्हा त्यात किती मूलभूत कर्तव्य होती? एकही नाही. समाज कल्याण विभागाच्या परीक्षेत प्रश्न आला, एकही नव्हता. परत एकदा सांगतो, 42वी घटना दुरुस्ती 1976ला आणि सुवर्णसिंह समिती यांच्या शिफारशीवर समाविष्ट केलेला आहे. भारतीय संविधानात नमूद केलेली मूलभूत कर्तव्ये लागू करण्याच्या संदर्भात कोणते सत्य आहे? ती केवळ सर्व नागरिकांना लागू आहेत. हो, लागू आहेत. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये केव्हा समाविष्ट करण्यात आली? तर 1976ला. कसा रिपीट प्रश्न झाला ते बघा. आता मी जेवढे लेक्चर घेईल त्या लेक्चरमधून कदाचित पोलीस भरती असो, सरळ सेवा असो, आरोग्य असो, MPSC मध्ये देखील असो, त्या सगळ्यामध्ये तुमचा अभ्यास होणार असा माझा म्हणजे अंदाज आहे. आणि प्रॉपर जर व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला बऱ्यापैकी डाऊट कन्सेप्ट क्लिअर होतील. त्यानंतर भारतीय राज्यघटनेनुसार भारतीय प्रदेशाच्या कोणत्याही भागात राहणे आणि स्थायिक होणे हे मूलभूत कर्तव्य नाही. ओके. म्हणजे तुम्हाला 3 मूलभूत कर्तव्य दिलेले आहे. मी काय वाचायचं ते सांगतोय. 11 मूलभूत कर्तव्य कोणते आहेत हे फक्त वाचून जात जा परीक्षेच्या पूर्वी, म्हणजे नाही हे तुम्हाला ऑटोमॅटिक येईल. जसं मी काय म्हणलं, घटनेचे पालन व राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे हे मूलभूत कर्तव्य आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याला स्फूर्ती मिळालेल्या उदात्त आदर्शांची म्हणजे काय म्हणतात त्याला, स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात मॉन्युमेंट्स राहतात, शिल्प असतात, वस्तू असतात, त्यांचा काय करावे? जोपासना करणे थोडक्यात. त्यानंतर भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि एकात्मता उन्नत ठेवणं हे देखील मूलभूत कर्तव्य आहे. देशाचे संरक्षण करणे. ओके. संरक्षण करणे व आव्हान केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे हे देखील मूलभूत कर्तव्य आहे. असे 11 मूलभूत कर्तव्य आहेत, हे लक्षात असू द्या. राज्यघटनेत कल्याणकारी राज्याची घोषणा कशाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे? राज्य धोरणाची निर्देशक तत्वे यामार्फत करण्यात आलेली आहे. ओके. राज्य धोरणाची निर्देशक तत्वे म्हणजेच मार्गदर्शक तत्वे. ओके. खालीलपैकी कोणत्या समितीने केलेल्या शिफारसींच्या आधारे राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याशी संबंधित तरतुदी समाविष्ट केलेल्या आहेत? सुवर्णसिंह समिती. प्रशासकीय कार्यक्षमता, पारदर्शकता आणि माहिती ही उत्तम प्रशासनाची परिमाणे आहेत. हे ओके पॉलिटिक्सच्या संदर्भात नाही, परंतु आलेलं आहे. ठीक आहे. राज्य हे कामाबाबत न्याय आणि मानवीय परिस्थिती निर्माण करण्यासाठी आणि प्रसूतीविषयक सहाय्यासाठी तरतूद करेल. हे कशाचा भाग आहे? राज्याच्या मार्गदर्शक तत्वाचा, राज्याच्या धोरणाची निर्देशक तत्वे यांच्या संदर्भात आहे. बऱ्याच वेळेस तुम्हाला अशा प्रकारचे बी येते आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे असं देखील तुमच्या वाचण्यात येतं. आणि आपण जनरली काय मार्गदर्शक तत्वे हेच वापरलेलं आहे. मार्गदर्शक तत्वे हे जी कलम आहेत ते कलम 36 ते 51 हे एवढे जी कलमे आहेत या दरम्यानचे, म्हणजे 36 पासून ते 51 पर्यंतचे हे कलम सगळे मार्गदर्शक तत्वाशी निगडीत आहेत. हे एवढं लक्षात असू द्या. राज्य हे कामाबाबत हे चालत. ठीक आहे. हे झालेलं आहे आपलं. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 51 हे जे मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. ठीक आहे. ते झालेलं आहे आपलं. भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यासाठी सुवर्णसिंह समितीने किती मूलभूत कर्तव्ये सुचवली होती? तर ती एकूण 8 मूलभूत कर्तव्ये जी आहेत सुवर्णसिंह समितीने काय केलं होतं? सांगितलं होतं. परंतु त्यापैकी त्याचे 6 घेतले. परंतु ॲक्च्युली 42वी घटना दुरुस्ती ज्यावेळेस झाली त्यावेळेस
इन्व्हॉल्व म्हणजे 1976ला 10 मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली. लक्षात घ्या, 8 काय केलं होतं, फंडामेंटल ड्युटीज जे आहेत ती 1966 केलं होतं सुवर्णसिंग समितीनं, परंतु त्यापैकी 2 त्याच्या शिफारशी स्वीकारल्याच नाहीत. कोणत्या? कर देणे, कर्तव्य पालन न केल्यास दंड, ह्या 2 तरतुदी स्वीकारले गेलेले नाहीत. परंतु 42वी घटना दुरुस्ती ज्यावेळेस करण्यात आली, अभ्यास करण्यात आला, त्यावेळेस एकूण 10 मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आले. म्हणजे आणखीन लोकांनी डिस्कशन करून किंवा चर्चा अंती 10 फायनल झाले आणि 11वी 1986 घटना दुरुस्ती 2002 मध्ये ऍड केलेला आहे. ओके, लक्षात असू द्या, ह्याच्या पुढे काय एवढं विशेष नाही. मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी खालीलपैकी कोणती कायदेशीर तरतूद वर्मा समितीने अभिज्ञात केलेली नाही? बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक अधिनियम. ओके, पुढे भारतीय राज्यघटनेने प्रदान केलेल्या मूलभूत कर्तव्यांतर्गत खालीलपैकी कोणते येत नाही? मालमत्ता खरेदी करणे. 11 मूलभूत कर्तव्ये तुम्ही वाचावे ही पुन्हा एकदा विनंती. कोणत्या वर्षी भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली आहेत? 1976ला 42वी घटना दुरुस्ती, त्यावेळेस 10 होते. सुवर्णसिंग समितीच्या एकूण 8 शिफारशी होत्या, पैकी 2 स्वीकारल्या गेलेल्या नाहीत. त्या 2 कोणत्या? तर कर देणे आणि कर्तव्य जर पालन नाही केलं तर दंडाची तरतूद, हे 2 स्वीकारलेलं नाही. ओके, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे ही भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यामध्ये नमूद केलेली एक तरतूद आहे. बरोबर. दिलेल्या विधानावर विचार करा आणि ते भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागाशी संबंधित आहेत ते ओळखा. ओके, बघू आपण. ही भारतीय नागरिकांची कर्तव्ये आहेत. ही मूळ राज्यघटनेत समाविष्ट नव्हती. जुलै 2022 पर्यंतच्या माहितीनुसार भारतीय राज्यघटनेत 11 कर्तव्ये आहेत. प्रश्नाचं स्वरूप कसं आहे ते बघा, आणि ते म्हणजे भाग 4A मध्ये समाविष्ट केलेला आहे. कलम 51A. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये 1976 तलाठीला. परत रिपीटेड प्रश्न. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्याची सूचना समितीने केली. सुवर्णसिंग समिती. परत रिपीटेड प्रश्न. कोणते सरन्यायाधीश म्हणाले की मूलभूत कर्तव्य ही पांडित्यदर्शक किंवा तांत्रिक हेतूसाठी नसून सामाजिक परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे? NV रमण्णा यांनी म्हणलेले आहे. हे मात्र कुठल्याही पुस्तकात किंवा मला देखील वाचण्यात आलेलं नव्हतं, हे तलाठी प्रश्नपत्रिकेत वाचण्यात आलेलं आहे. पुढे आहे, भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे किंवा बरोबर आहेत? मूलभूत कर्तव्यात सुधारणा केली जाऊ शकते म्हणून तर 86वी घटना दुरुस्ती झाली ना 2002 साली, आणि त्यानुसार 6 ते 14 वयोगटाला शिक्षणाची संधी देणे ही मूलभूत हक्क ठेवला आणि त्यानुसार RTI ऍक्ट आला. कोणत्या वर्षी मध्ये 42व्या घटना दुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये जोडली गेली? 1976. 86वा संविधान सुधारणा अधिनियम अर्थात घटना दुरुस्ती 2002 हे माता पिता किंवा पालक यांच्यावर कर्तव्य बजावते की त्यांनी त्यांच्या अपत्य किंवा यथास्थिती पाल्याला वयाच्या 6 ते 14 वर्षापासून शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी. 6 ते 14 वयोगट. दिलेल्या परिस्थितीत नागरिकांना कोणते मूलभूत कर्तव्य लागू होते? एका ऐतिहासिक ठिकाणी शैक्षणिक दौऱ्यावर आलेले शालेय विद्यार्थी हे तेथे पसरलेल्या छोट्या छोट्या कलाकृती उचलून त्यांच्या बॅगेत टाकत आहेत. हे जे आहे ना मूलभूत कर्तव्य आहे. ओके, आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल राखणे आणि त्याचे जतन करणे हे मूलभूत कर्तव्य आहे. निवासी गृहनिर्माण संस्थेच्या सफाई कर्मचाऱ्यांना कोणते मूलभूत कर्तव्य लागू होते? गृहनिर्माण संस्थेचा परिसर स्वच्छ करत असताना एकाने इतर कर्मचाऱ्यांना विशिष्ट धर्माचे लोक नेहमीच जागा घाण करतात अशी टिप्पणी केली. परंतु आता एक मूलभूत कर्तव्य आहे, सामंजस्य आणि समान बंधुत्वाच्या भावनेला प्रोत्साहन देणे, अशा प्रकारचे एक मूलभूत कर्तव्य आहे. धार्मिक असो, भाषिक असो, प्रादेशिक असो किंवा वर्गीय, ह्या वर्गीय भेदाच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य आणि बंधुभाव, इथं उल्लेख केलेला आहे, सामंजस्य आणि बंधुभाव, समान बंधुत्व किंवा बंधुभाव वाढीला लावणे आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेला देखील उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे हे मूलभूत कर्तव्य केलेलं आहे, नमूद केलेलं आहे भारतीय राज्यघटनेमध्ये. दिलेल्या परिस्थिती, आता सगळं अप्लाइड प्रश्न देखील विचारला जाऊ शकते, हे तुम्ही ध्यानात घ्या. हे MPSCला असो की UPSCला देखील उपयोगी आहे. दिलेल्या परिस्थितीत चहा विक्रेत्याला कोणते मूलभूत कर्तव्य लागू होते? रस्त्यावरील एक चहा विक्रेता त्याच्या 10 वर्षाच्या मुलाला शाळेत जाण्याऐवजी ग्राहकांना चहा देण्यात त्याला मदत करण्यास सांगतो. हे मूलभूत कर्तव्य जे पालक आहेत त्यांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, जे 11वे मूलभूत कर्तव्य आहे आणि ते 86व्या घटना दुरुस्तीनुसार 2002 साली लागू म्हणजे ॲड करण्यात आलं
आणि त्यासाठी RTE ॲक्ट लागू करण्यात आलं. ओके, RTE ॲक्टनुसार इंग्लिश मिडियम स्कूल जी खाजगी शाळा आहेत त्यामध्ये 25% जे आहेत गरीब आर्थिकदृष्ट्या लोकांना विद्यार्थ्यांना समाविष्ट केलं जातं, त्यांना ॲडमिशन दिलं जातं. मूलभूत कर्तव्यामध्ये खालीलपैकी काय नमूद केलेले नाही? स्मारक शिल्पे आणि सार्वजनिक महत्त्वाच्या ठिकाणांचे संरक्षण करणे. आता तुम्हाला वाटेल की स्मारक शिल्पे आहे, परंतु इथं सार्वजनिक महत्त्वाच्या ठिकाणांची, आता सार्वजनिक ह्याचा समावेश नाही. ओके, स्मारक शिल्पाचं आपण संरक्षण केलं पाहिजे, जोपासना केली पाहिजे, मान्य. सार्वजनिक ठिकाणच्या महत्त्व, मग तुम्ही बस स्टँड आला, दवाखाना आला, पण ही खरं तर मूलभूत कर्तव्य आहेतच ते, परंतु राज्यघटनेमध्ये नमूद केलेल्या तत्वानुसार नाही. ओके, मूलभूत कर्तव्यांच्या कार्यान्वयनासाठी वर्मा समितीने खालीलपैकी कोणता अधिनियम निश्चित केला नाही? भारत सरकार अधिनियम 1935. ओके, खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्यांचे एक वैशिष्ट्य नाही म्हणलेले आहे? ती असमर्थनीय आणि अंमलबजावणी योग्य आहेत. त्यानंतर मूलभूत कर्तव्याबाबत न्यायमूर्ती वर्मा समितीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? 1999 साली. आणि त्यावेळेस कोण होते? अटल बिहारी वाजपेयीजी पंतप्रधान होते. मधील 42व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. 1976. परत रिपीटेड प्रश्न. मूलभूत कर्तव्यावरील वर्मा समितीने खालीलपैकी कोणत्या शिफारसी केल्या नव्हत्या? सहकारी संस्था स्थापन करणे केलेलं नव्हतं. ओके, पुढे आहे खालीलपैकी कोणत्या समितीने भारतीय संविधानात भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यावर एक नवीन भाग समाविष्ट करण्याची शिफारस केली? सुवर्णसिंह समिती. ओके, सध्या संविधानात मूलभूत कर्तव्यांची एकूण संख्या किती आहे? तर 11 आहे. पाठच झाले पाहिजे किंवा वाचून झाले पाहिजे. राजकीय नेता, सरकारी अधिकारी आणि सामान्य व्यक्ती यांच्यात भेदभाव न करण्याबाबत खालीलपैकी कोणते तत्व नियम भाष्य करतो? तर कायद्याचे राज्य. जेव्हा हुल्लडखोर तरुणांचा एक गट उद्यानात धर्मविरोधी घोषणा देतो तेव्हा ती खालीलपैकी कोणत्या मूलभूत कर्तव्याच्या विरोधातील कृती करते? तर सामंजस्य आणि समान बंधुत्वाच्या भावनेला प्रोत्साहन देणे या मूलभूत कर्तव्याचं ते उल्लंघन करत आहेत असं समजा. पुढे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागात मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला आहे किंवा उल्लेख आहे? भाग 4A 51 कलम. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? तर भारतीय संविधानात 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. 1976 मध्ये भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली. ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नमूद केले आहे? सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचार टाळणे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्याबाबत खालील विधाने पूर्ण करा. संविधानाप्रमाणे वर्तन करणे आणि संविधानाचा तसेच त्याच्या आदर्शाचा व त्याने निर्माण केलेल्या संस्थांचा राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे हे मूलभूत कर्तव्य आहे. पनवेल महानगरपालिका 2023 मध्ये विचारलेला आहे. भारतीय राज्यघटनेत एकूण मूलभूत कर्तव्य किती? डबल प्रश्न झालेला आहे. DMR आणि म्हाडा दोन्ही परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. तर एकूण 11. रिपीटेड प्रश्न कसे आहेत ते सांगायचा उद्देश आहे आपल्याला. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली? सुवर्णसिंह समिती. ओके, मार्गदर्शक तत्त्वे मध्ये नमूद केलेल्या अनुदेश लेखाप्रमाणे 1935चा भारत सरकार कायदा मध्ये नमूद केलेल्या अनुदेश लेखाप्रमाणे असतात. ओके, त्यानंतर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने निर्धारित केलेली DK बसू मार्गदर्शक तत्त्वे डॅशशी निगडीत आहेत. 1. अटक करणे, ताब्यात घेणे आणि कोणत्याही व्यक्तीची चौकशी करणे याच्याशी निगडीत आहेत. बालकांच्या निरोगी विकासासाठी संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात समर्थित करण्यात आलेले आहे? तर ते भारताचे मार्गदर्शक तत्त्वे अर्थात भारताचे राज्य धोरणाची निर्देशित तत्त्वे कलम 39 फ अनुच्छेद फ. भारतीय राज्यघटनेचा कोणता अनुच्छेद राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांच्या DPSP वापराशी संबंधित आहे? तर अनुच्छेद 37. खालीलपैकी कोणती मूलभूत कर्तव्ये पर्यावरणाच्या संरक्षणाशी संबंधित आहेत? 51AG. पुढे भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख केलेला आहे? तर कलम 51A. MC मेहता विरुद्ध भारतीय संघ 1980 मध्ये मान्य केलेल्या पर्यावरण
मान्य केलेल्या पर्यावरण संरक्षणाशी संरक्षण कोणते मूलभूत कर्तव्य आहे आणि थेट अनुरूप आहे. जंगल, तलाव, वन्यजीव यासह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करणे. कोणत्या सांविधानिक सुधारणा अधिनियमाद्वारे भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली? 42वी घटना दुरुस्ती संविधानिक सुधारणा अधिनियम 1976. भारतीय संविधानातील राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वाबाबत दिलेल्या विधानापैकी कोणते विधाने योग्य आहेत? तर ते बघा, भारतीय संविधानातील अनुच्छेद 48 राज्याला गायी आणि वासरे आणि इतर दुभत्या आणि जुंपणीची गुरांच्या कत्तलीवर बंदी घालण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश देते. थोडक्यात 48 जे आहे ते एका शब्दात सांगतो तुम्हाला, गोहत्या बंदी संदर्भात आहे. अनुच्छेद 52 राज्याला राज्याच्या सार्वजनिक सेवांमध्ये न्यायपालिकेच्या कार्यकारी मंडळापासून वेगळे करण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश देते. अनुच्छेद 52 कशा संदर्भात आहे माहिती पाहिजे. मुळात आपल्याला हे विधानच चुकीचं आहे हे कशावरून ठरवता आलं पाहिजे की राज्याची मार्गदर्शक तत्वे ही 36 ते 51 या दरम्यान आहेत. बाकी 52 काही असलं तरी त्याचा काही आपल्याला संबंध येत नाही, कारण आपल्याला विचारले काय राज्याच्या दोन निर्देशक तत्वाबद्दल कोणते विधान योग्य आहे. ओके, आता अनुच्छेद 50 बघा, राज्याला कामाच्या न्याय आणि मानवीय परिस्थिती आणि मातृत्व मदत सुनिश्चित करण्यासाठी तरतुदी करण्याचे निर्देश देते. अनुच्छेद जे 50 आहे हे जरी असलं मार्गदर्शकासंदर्भात, परंतु अनुच्छेद 50 ही याच्या संदर्भात नाही, तर ते 50 आहे न्याय व्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग करणे याच्या संदर्भात अनुच्छेद 50 आहे. पुढे सर आयव्हर जेनिंग्ज यांच्या मते भारतीय संविधानातील राज्य धोरणाची निर्देशक तत्वे कोणत्या राजकीय तत्वज्ञानावर आधारित आहे? तर फॅबियन समाजवाद या तत्वावर आधारित आहे. पुढे राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वामुळे केंद्र आणि राज्यामध्ये संविधानिक संघर्ष होऊ शकतो हे कोणी निर्देशनास आणून दिले होते? ते के संथानाम. आता हे लेखा व कोशागार परीक्षेत प्रश्न आलेले होते. आता ह्याच्यातले काही प्रश्न जे होते साधारणपणे 5 ते 7 प्रश्न हे अवघड होते, जेणेकरून सरळ सेवेच्या दृष्टीने देखील अवघड होते आणि कंबाईनच्या परीक्षेला देखील याचा करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचण्यात आलेलं नसेल असा माझा विश्वास आहे. ओके, त्यामुळं अशा प्रकारचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन वाचणं आणि ते नोट्समध्ये ठेवणं सगळ्यात बेस्ट आहे. आणि तुम्हाला काहीच गरज नाही, हे पुस्तक घेतल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी येणाऱ्या आगामी परीक्षेला मदत होईल. ओके, ओव्हरऑल सगळ्या गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहे. आता पुढचा जो प्रकरण आहे आपला 7वा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्याविषयी पाहणार आहोत. व्हिडिओला तर नक्की शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, आम्हाला मोटिवेशन देखील मिळेल आणि संपूर्ण GK या पुस्तकातील सगळं कव्हर करून घेण्याचा प्रयत्न असेल. चला, गुड नाईट.